Good afternoon, all of you. On last lecture, we have started to teach a 14th chapter in DSBM subject, that is budgeting. Okay, from that we have covered a definition and introductory part of budgeting. From that, we have discussed on a definition of budget. I will revise it properly. Okay, so write down the definition of budget. A budget is a written order or a plan covering a projected activities of the firm for a definite period of time. तर आपण कालच्या लेक्चरमध्ये नवीन चॅप्टर सुरू केला होता, तर त्यामध्ये आपण बजेटिंग म्हणजे काय किंवा बजेट म्हणजे काय याबद्दलची आपण माहिती घेतली होती. तर डेफिनेशन काय आहे बजेटची, तर ही एक रिटन ऑर्डर आहे की त्यामध्ये आपण काय करतो आहे की दररोजच्या जे काही ॲक्टिव्हिटी असतील आपल्या ऑर्गनायझेशनच्या असतील, कंपनीच्या असतील, तर दररोजच्या ॲक्टिव्हिटी आपण काय करतो आहे टिपून ठेवतो आहे. एखाद्या म्हणजे रिटन ऑर्डरने आपण काय करतो आहे टिपून ठेवतो आहे, आणि ते पण पर्टिक्युलर टाईम पिरियडमध्येच. म्हणजे जर आज ॲक्टिव्हिटी केली तर आजच्या आज आपण ते रेकॉर्ड करून ठेवणं, ह्याला काय म्हणतो आपण बजेटिंग असं म्हणतो. सो बजेटिंग कसं आहे, चेकिंग इव्हॅल्युएशन ऑफ रिझल्ट म्हणजे काय की ॲक्च्युअल रिझल्ट आपल्याला किती आलेले आहेत, म्हणजे आपण किती प्रॉफिटमध्ये आहोत किंवा आत्तापर्यंत जे आपण ॲक्शन घेतलेले आहेत कंपनीमध्ये ते बरोबर होते का. म्हणजे जे आपण निर्णय घेतो, म्हणजे समजा कंपनीमध्ये एखादा मोठा निर्णय घेतला आहे, तो निर्णय घेतला आहे तो बरोबर आहे की नाही ते इव्हॅल्युएट करणं, किंवा आपण जे गोल तयार केलेलं आहे आपलं किंवा आपलं जे मेन एम आहे ते मेन एम आपण ॲचिव्ह केलं की नाही किंवा ते ॲचिव्ह करण्याच्या मार्गावर आहोत की नाही, या गोष्टीचं प्रिडिक्शन करणं म्हणजे बजेटिंग करणं असतं. ओके, बजेटमुळं आपल्याला कळतं की आपण ही कंपनी म्हणजे सक्सेसकडे जाते आहे किंवा लॉसकडे जाते हे समजतं आपल्याला. म्हणजे एकूण एक बजेटिंगमुळं समजतं की आपल्या जे काही ॲक्शन आत्तापर्यंत आपण फॉलो केले होते, कंपनीसाठी ज्या ॲक्टिव्हिटी केलेल्या होत्या त्या ॲक्टिव्हिटी बरोबर आहेत की चुकीच्या आहेत, की त्यामध्ये आपल्याला काय बदल करावे लागतील. ओके, या गोष्टी आपण बजेटिंग या चॅप्टरमध्ये शिकू शकतो. त्यामध्ये मेन ऑब्जेक्टिव्ह आपण बघितले होते ते म्हणजे प्लॅनिंग, कोऑर्डिनेटिंग अँड कंट्रोलिंग. दीज आर द 3 इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह इन बजेटरी कंट्रोल. सो फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव completed a planning. What is mean by planning? What is the essential these are the essential objective in the budgetary control. Okay, so planning, without planning we can't do anything. Okay, so planning म्हणजे काय की ही एक प्रोसेस आहे किंवा एक टेक्निक आहे की त्याद्वारे आपण आपलं जे काही मेन एम आहे ते एम आपण ॲचिव्ह करू शकतो, ते पण वेळेमध्ये आणि सक्सेसफुली. ओके, म्हणजे कळते ना तुम्हाला, एखाद्या गोष्टीचं प्लॅन केलं तर तुम्ही ते सक्सेसफुली एखादी गोष्ट करू शकता. जर विदाऊट प्लॅनिंग एखादी गोष्ट करायला जाल तर त्यामध्ये डिफरंट प्रॉब्लेम्स तुम्हाला फेस करावे लागतील. म्हणून बजेटिंगचं मेन ऑब्जेक्टिव्ह आहे की प्लॅनिंग करणं. ओके, नंतर आपण बघितलं कोऑर्डिनेशन आणि कंट्रोल. कोऑर्डिनेशनमध्ये सांगितलं की जे आपण काम करतो त्यामुळे आपलं एकमेकांमध्ये कोरिलेशन असलं पाहिजे, इंटरॅक्शन असलं पाहिजे, जेणेकरून काम लवकर आणि व्यवस्थित सक्सेसफुली पार पडेल. ओके, म्हणजे एखाद्या माणसानेच एखादं काम करणं असं नसतं. ग्रुपमध्ये जर तुम्ही एखादं चांगलं काम करत असाल तर ते वेळेच्या वेळेत म्हणजे लवकरात लवकर आणि चांगल्या प्रकारे ते पूर्ण होऊ शकतं. ओके, नंतर बघितलं आपण कंट्रोल म्हणजे काय की ज्या आपण ॲक्टिव्हिटी आत्तापर्यंत केल्या त्या ॲक्टिव्हिटी बरोबर आहेत की नाही, किंवा त्या ॲक्टिव्हिटीचा आपण फीडबॅक घ्यायचा आहे की फॉर एक्झाम्पल मी आज टेस्ट घेतली तुमचे आणि त्या टेस्टमध्ये सगळ्यांना मार्क्स पडलेत की नाही, मग त्याच्यावरून कळतं मला की तुम्ही किती अभ्यास करता. ओके, मग ते फीडबॅक मिळतो मला त्या गोष्टीचा की मी हे जे काही प्लॅन केलं होतं ते बरोबर होतं आणि स्टुडंटच्या दृष्टिकोनातून खूप चांगलं होतं. तर तसं प्लॅन आपलं जे केलेलं असतं ते बरोबर आहे की नाही हे चेक करण्याचं काम हे कंट्रोल डिपार्टमेंट किंवा कंट्रोल ऑब्जेक्टिव्हचं असतं. ओके, नंतर आपला आजचा पॉईंट जो आपल्याला या चॅप्टरमध्ये शिकायचा आहे किंवा या पॉईंटमध्ये शिकायचा आहे तो म्हणजे ॲडव्हान्टेजेस ऑफ बजेटरी कंट्रोल अँड लिमिटेशन ऑफ बजेटरी कंट्रोल. सो फर्स्ट ऑफ ऑल वी विल डिस्कस अबाउट द ॲडव्हान्टेजेस ऑफ बजेटरी कंट्रोल. सो बजेटिंग म्हणजे काय हे समजलंच असेल तुम्हाला, तर बजेटिंग कंट्रोलचे आपण ऑब्जेक्टिव्स बघूयात. सो बजेटरी कंट्रोल कंबाईन्स द आयडिया ऑफ द लेवल ऑफ द मॅनेजमेंट इन द प्रिपरेशन ऑफ बजेट. द फायनल डिसिजन रिप्रेझेंट द कंबाइंड जजमेंट ऑफ द एंटायर ऑर्गनायझेशन अँड नॉट मेअरली इन द इंडिव्हिज्युअल ऑर द ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल. ओके, तर बजेटिंग कंट्रोल काय आहे तर डिफरंट आयडियाज ऑफ लेवल्स ऑफ मॅनेजमेंट. ओके, मॅनेजमेंट म्हणजे काय व्यवस्थापन आहे, ते व्यवस्थापनेमधलाच एक पॉईंट सब पॉईंट कुठला येतो तर बजेटरी कंट्रोल. ओके, त्यामध्ये काय येईल की जे फायनल डिसिजन असतील आपल्या कंपनीबद्दलचे किंवा एखादं फायनल जजमेंट असेल किंवा काय जो खूप महत्त्वाचा डिसिजन असेल तो महत्त्वाचा डिसिजन आपण घेऊ शकतो बजेटरी कंट्रोलमध्ये. ओके, आणि तो काही इंडिव्हिज्युअल पर्टिक्युलर पर्सनचा नसतो किंवा ग्रुपचा नसतो, तो सगळ्यांनी मिळून घेतलेला एक डिसिजन असतो. ओके, त्याला ते ॲडव्हान्टेज आहे बजेटरी कंट्रोलचं की त्यामध्ये आपण कंपनीबद्दलचे महत्त्वाचे डिसिजन आपण घेऊ शकतो.
सेकंड ऑब्जेक्टिव्ह आहे की डायरेक्ट कॅपिटल एक्सपेंडिचर इज अ मोस्ट प्रॉफिटेबल चॅनल. म्हणजे काय की बजेटरी कंट्रोलमध्ये आपल्याला समजतं की किती प्रमाणामध्ये आपण प्रॉफिटमध्ये आहेत, लॉसमध्ये आहेत, ॲज वेल ॲज आपल्या कंपनीमध्ये किती म्हणजे कॅश थ्रू किती आपलं ट्रान्झॅक्शन झालेलं आहे किंवा कुठलं ट्रान्झॅक्शन पेंडिंग आहे, या गोष्टींची सुद्धा आयडिया आपल्याला या बजेटरी कंट्रोलमध्ये येऊ शकते. थर्ड ॲडव्हान्टेज आहे की बजेट इज द कॅश रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर एन्श्योर सफिशियंट वर्किंग कॅपिटल अँड अदर रिसोर्सेस फॉर द इफिशियंट ऑपरेशन ऑफ द बिझनेस. म्हणजेच काय की बजेटिंगमुळं कळतं किंवा आपल्या बजेटरी कंट्रोलमुळं समजतं की आपल्या कंपनीमध्ये किती पैसा आहे किंवा आपण किती प्रॉफिटमध्ये आहोत किंवा डिफरंट रिसोर्सेस किंवा डिफरंट काही गोष्टी आपण ॲक्टिव्हिटीज फॉलो करू शकतो का. ओके, म्हणजेच काय की वर्किंग कॅपिटल म्हणजे काय की जर तुमच्याकडे तुमच्या कंपनीकडे जर पैसा असेल, प्रॉफिटमध्ये असाल तुम्ही, तर तुम्ही नवीन कुठल्याही गोष्टी तुम्ही अंमलात आणू शकता कंपनीसाठी. जर तुमच्याकडे कॅपिटल नसेल, तुमच्याकडे पैसे नसतील, तर तुम्ही नवीन गोष्टी किंवा नवीन ॲक्टिव्हिटी तुम्ही कंपनीमध्ये आणू शकत नाहीत. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला तुमच्या कंपनीचं म्हणजे एक्सपेंडिचर करायचं म्हणजे मोठी कंपनी करायची किंवा आणखी थोडंसं रिसोर्सेस वाढवायचे तुमच्या कंपनीमध्ये, तेव्हा तुमच्याजवळ कॅपिटल असणं खूप महत्त्वाचं असतं. ओके, सो बजेटरी कंट्रोलमुळे समजतं आपल्याला की आपली कंपनी किती प्रॉफिटमध्ये आहे किंवा आपल्याकडं किती कॅपिटल आहे सध्या अवेलेबल, ज्याद्वारे आपण आपल्या कंपनीचा काय करू शकतो, कंपनी मोठी करू शकतो किंवा त्या कंपनीमध्ये काहीतरी असे चेंजेस करू शकतो की ज्यामुळे कंपनी आपली काय होईल, मार्केटमध्ये चांगलं काय म्हणतात त्याला पोझिशन निर्माण करू शकेल. ओके, सो fourth advantage is there is a planned approaches of expenditure financing business, eliminate uncertainty and help to achieve the desired result. म्हणजे काय की आपण बजेटरी कंट्रोलमुळे आपल्याला काय करायचं हे डिसाईड करू शकतो. ओके, म्हणजे काय केल्यामुळे आपला फायदा होईल आणि काय केल्यामुळे नुकसान होईल हे बजेटिंग कंट्रोलमध्ये कळतं. कारण फॉर एक्झाम्पल मी ॲक्टिव्हिटी एखादी करण्याचा प्रयत्न केला, कंपनीमध्ये काहीतरी नवीन प्रोडक्शन करण्याचा प्रयत्न केला, पण ते फेल गेला, तर मला पुढच्या वेळेस कळेल की हे करणं माझ्या कंपनीसाठी किती इफिशियंट आहे किंवा किती बरोबर आहे. ओके, म्हणजेच काय की आणि त्यासोबतच आपण जे प्लॅन केलं होतं किंवा आपलं जे मेन गोल आहे त्याबद्दलचं जे प्लॅनिंग केलेलं आहे, ते प्लॅनिंग वाईज आपल्या ॲक्टिव्हिटी होत आहेत की नाही हे चेक करण्यासाठी सुद्धा बजेटरी कंट्रोल खूप हेल्प करतं. ओके, बजेटिंग कोऑर्डिनेट ॲक्टिव्हिटी ऑफ व्हेरियस डिपार्टमेंट अँड व्हेरियस फंक्शन लाईंग डाऊन ए लिमिट ऑफ टार्गेट ऑफ देम. म्हणजेच काय की बजेटिंगमुळं काय होतं की डिफरंट डिपार्टमेंट आहेत एकमेकाशी कोलेट होऊ शकतात, कोऑर्डिनेट ठेवू शकतात, जेणेकरून आपले जे काही मेन एम आहे ते अचीव करू शकेल. म्हणजे काय की कोऑर्डिनेशनसुद्धा बजेटिंगमुळं सगळ्या डिपार्टमेंटमधलं जे कंपनीतले सगळे डिपार्टमेंट असतात किंवा एखाद्या ऑर्गनायझेशन सगळे डिपार्टमेंट असाल, त्या डिपार्टमेंटमध्ये काय होऊ शकतं, कोऑर्डिनेशन ठेवण्याचं कामसुद्धा बजेटिंग करतं. ओके, नेक्स्ट advantage is there, responsibility of adhering a budget may be fixed on the particular individual. म्हणजे ज्या काय रिस्पॉन्सिबिलिटी असतात, समजा अकाउंटबद्दलच्या असतील किंवा बजेटमध्ये सुद्धा मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंट, अकाउंटिंग डिपार्टमेंट, सेल डिपार्टमेंट हे सगळे डिपार्टमेंट वेगवेगळे असतात. त्यामुळं त्यासाठी नेमलेले इंडिव्हिज्युअलसुद्धा वेगवेगळे असणार आहेत. त्यामुळं एकाच माणसावर लोड पडणार नाही किंवा वर्कलोड सगळ्यांकडे सिमिलर असेल. त्यामुळं कंपनीमधलं जे वातावरण आहे ते व्यवस्थित आणि शांत राहू शकतं. ओके, हे एक ॲडव्हान्टेज आहे. देन नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह, एनी डिसिजन फ्रॉम द बजेट पॉईंट आउट ऑफ वीक स्पॉट अँड द इन्सफिशियंट अँड दस रिमिडियल ॲक्शन्स कॅन बी टेकन अँड द एफर्ट्स आर कन्सर्न्ड विथ दी कॉन्सन्ट्रेटेड ओनली दोज आयटम विच आर नॉट कन्फर्मली विथ अ नॉर्म्स. म्हणजे काय की या बजेटिंग कंट्रोलमुळं आपल्याला समजतं की कुठल्या मटेरियल आपल्याकडे इन्सफिशियंट आहे, कुठल्या गोष्टी सफिशियंटली अवेलेबल आहेत आणि कुठलं म्हणजे एखादे एफर्ट्स म्हणजे एखादी पॉईंट आहे त्याकडे जास्त कॉन्सन्ट्रेट करावं लागेल, हेही आपल्याला कशामुळे समजतं, बजेटरी कंट्रोलमुळे समजतं. ओके, इट डिस्ट्रीब्यूट द प्रोडक्शन प्रोग्राम according to the plant capacity and make a most effective utilization of the main material and the machines. म्हणजे काय बजेटरी कंट्रोलमुळे आपल्याला समजतं की कुठल्या ॲक्टिव्हिटीकडे आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे. फॉर एक्झाम्पल जर कॉलेजमध्ये इन्स्पेक्शनची कमिटी येणार असेल, तुमचे थेरी लेक्चर पण चालू आहेत, पण त्यापेक्षा सुद्धा महत्त्वाचा कुठला पॉईंट असतो की इन्स्पेक्शन. तर मग इन्स्पेक्शनसाठी नेसेसरी कुठल्या गोष्टी असतील त्या गोष्टी फॉलो करणं त्या टायमिंगमध्ये, कारण काही वेळेस काही गोष्टीला खूप प्रिफरन्स पण द्यावं लागतं. तुम्ही अभ्यास करताय पण सेशनलमध्ये जास्त अभ्यास करावा लागतो, मग तुम्हाला ते जे काही प्रिफरन्स आहे ते सेशनल जास्त द्यावं लागतं, त्या टायमिंगमध्ये तुम्हाला अभ्यास जास्त करावा लागतो. मग तसंच बजेटरी कंट्रोलमुळे समजतं की कंपनीमध्ये कुठल्या गोष्टीकडे आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे किंवा कुठल्या गोष्टीकडे जास्त लक्ष आपल्याला कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे, ॲज वेल ॲज जे काम करणारे लोक आहेत त्यांचा कसा सदुपयोग करता येईल आपल्या कंपनीमध्ये. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल 10 म्हणजे
आपले फॅकल्टीज आहेत किंवा 10 काम करणारे कामगार आहेत, पण त्यांच्याकडून कसं काम करून घ्यायचं आहे, प्रत्येकाला वर्क डिस्ट्रीब्युशन कसं करायचं आहे, मशीनचं कसं म्हणजे मशीन्स आहेत तर पडून ठेवायचे नाहीत, त्याला प्रत्येकाचं युटिलायझेशन झालं पाहिजे आपल्या कंपनीमध्ये, म्हणजे प्रत्येक गोष्टीचा यूज झाला पाहिजे कंपनीमध्ये, तर मग त्या गोष्टीचा काहीतरी उपयोग असेल किंवा पैसे खर्च करण्याचा काहीतरी उपयोग असेल. मग ते बजेटमुळे आपल्याला बऱ्याच गोष्टी कळतात की कंपनीमध्ये आपल्याला काही नवीन गोष्टी करायच्या आहेत का, किंवा ज्या केल्यात गोष्टी त्या बरोबर होत्या का, किंवा जे प्लॅन आहेत ते प्लॅनसारखं आपली ॲक्टिव्हिटी होते का प्लॅन सोडून दुसरीकडेच आपण जातो आहेत, किंवा आपले जे काही काम करणारे लोक आहेत त्यांना प्रॉपरली डिस्ट्रीब्युशन होते का वर्क डिस्ट्रीब्युशन, का एकमेकांवर ते कामं हे करतायत, ह्या सगळ्या गोष्टींचं चेक करण्यासाठी बजेटरी कंट्रोलसुद्धा एक महत्त्वाचा पार्ट आहे आणि त्याचे ॲडव्हान्टेजसुद्धा आहेत. ओके, देन फोरकास्ट द इनेबल मॅनेजमेंट अँड वर्क ऑफ इकॉनॉमिक बॅलन्स बिटवीन द प्लांट अँड मशिनरी. म्हणजे काय फोरकास्ट द मॅनेजमेंट म्हणजे काय की बजेटरी कंट्रोलमुळे समजतं की आपली कंपनी किती काळ टिकू शकते, आपले जे काही मशीन्स आहेत, स्टोरेज आहे, मग किती काळपर्यंत राहू शकतं, आपल्याला कधी मागणी करावी लागेल एखाद्या मटेरियलची, ते पण फोरकास्ट करण्याचं काम कोण फोरकास्ट म्हणजे काय फ्युचर प्रिडिक्शन. ओके, तर माझ्याकडे आता 50 ग्राम एखादी पावडर असेल तर मला प्रिडिक्ट काय होतं की मला नेक्स्ट मंथमध्ये मला एखादी पावडर आणखी एक बॅच मागवावी लागेल. म्हणजे हे प्रिडिक्शन म्हणजे काय की फोरकास्ट करणं की माझ्याकडे आता मटेरियल किती अवेलेबल आहे आणि मला आणखी किती मागवावं लागणार आहे, हे बजेटरी कंट्रोलमुळे सुद्धा समजू शकतं आपल्याला. बजेट सर्व ॲज अ स्टिम्युलाय टू मीट ए predetermined a goal for the both income and expenses, thereby giving achieved a desired profit and reducing incurred losses. म्हणजे काय की तुमच्याकडचे जे आत्तापर्यंत लॉस आहे, प्रॉफिट आहे, त्यानुसार आपल्याला समजतं की आपण कुठल्या गोष्टी केल्या पाहिजे आणि कुठल्या नाही. त्यामुळे आपलं जे मेन एम आहे ते एम फॉलो करण्यासाठी आपल्याला कुठे पैसा खर्च करावा लागेल आणि कुठे नाही, ह्या गोष्टीसुद्धा आपल्याला सेपरेट आउट करण्यासुद्धा हेल्प करण्यासाठी बजेटिंग कंट्रोलसुद्धा हेल्प करतं. ओके, सो लिमिटेशन बघूयात. हे झालं ॲडव्हान्टेज समजले असतील तुम्हाला, थोडं फास्ट होतं आहे पण इझिली अंडरस्टँड होईल, नाही तर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूयाच आहेत. ओके, सो लिमिटेशन म्हणजे काय की बजेटरी कंट्रोलमध्ये बद्दल बघितलं आपण की ऑर्गनायझेशन ऑल ओव्हर ऑर्गनायझेशनची इमेज आपली चांगली करण्यासाठी बजेटरी कंट्रोलचा यूज होतो किंवा त्यांचे एक ॲडव्हान्टेजेस आहेत. पण लिमिटेशन्स काय काय आहेत बजेटरी कंट्रोलचे, मी असे ओरली सांगते. बजेटरी कंट्रोलचे लिमिटेशन्स काय तर एकतर ते एक्सपेन्सिव्ह असतं आणि खूप टाईम कन्झ्युमिंग आहे. ओके, एक्सपेन्सिव्ह म्हणजे काय की इझिली आपण बजेटरी कंट्रोल करू शकत नाही. तुमच्याकडे पैसा असेल, कॅपिटल असेल कंपनीकडे, ऑर्गनायझेशनकडे, तर तुम्ही बजेटरी कंट्रोल करू शकता. ज्यांची कंपनी थोडीशी पुअर आहे, त्यांच्याकडे फायनान्शियली स्ट्रॉंग नाही आहे, तशा कंपनीला बजेटरी कंट्रोल करणं थोडंसं अवघड पडेल. ही एक त्याचा लिमिटेशन आहे बजेटरी कंट्रोलचं. ॲडव्हान्टेज बघितले आपण, खूप सारे ॲडव्हान्टेज आहेत, खूप इफिशियंटसुद्धा आहेत, पण त्यासोबत लिमिटेशन्स कुठले आहेत तर ते एक्सपेन्सिव्ह आहे, टाईम कन्झ्युमिंग आहे, खूप वेळ लागू शकतो. ओके, नेक्स्ट आहे लिमिटेशन, ते म्हणजे काय की एखादी नवीन जर ॲक्टिव्हिटी आपल्या कंपनीमध्ये आपण करण्याची ठरवली, मग ते अंमलात आणेपर्यंत खूप वेळ लागतो. म्हणजे जर आपण ठरवलं की उद्यापासून मी रेग्युलर लेक्चर पाहणार आहे, अटेंडन्स देणार आहे, सो आपण लिमिटेशन बघत होतो, लिमिटेशन्स ऑफ बजेटरी कंट्रोल. तर त्यामध्ये मग मी सांगितलं की बजेटिंगमध्ये काय होतं की वेळ जास्त लागतो, टाईम कन्झ्युमिंग आहे, ॲज वेल एज एक्सपेन्सिव्हसुद्धा आहे. नेक्स्ट डिसॲडव्हान्टेज काय आहे तर जे आपण नवीन गोष्टी आपल्या कंपनीमध्ये ॲक्टिव्हिटीज फॉलो करतो, म्हणजे नवीन ॲक्टिव्हिटी घेतो, म्हणजे बजेटरी कंट्रोलमुळे आपल्याला समजतं की आपण काय कुठल्या नवीन ॲक्शन फॉलो केल्या पाहिजेत किंवा नवीन ॲक्टिव्हिटी आपल्या कंपनीमध्ये आणल्या पाहिजे, जेणेकरून आपलं प्रोडक्शन किंवा प्रॉफिट जास्त होईल. पण त्या ॲक्टिव्हिटी जेव्हा आपण ठरवतो, पण शेवटी ते अंमलात आणण्यासाठी किंवा ते परफॉर्मन्समध्ये खूप प्रॉब्लेम येऊ शकतात. म्हणजे काय की एखादी टेक्निक आपण ॲडॅप्ट केली, ती टेक्निक आपल्याला ॲडॅप्ट करण्यासाठी किंवा ते टेक्निकचा यूज होण्यासाठी किंवा आपल्याला ते रुळण्यासाठी ती गोष्ट खूप वेळ लागतो. जसं की मी एक्झाम्पल सांगत होते की एखादे समजा फॉर एक्झाम्पल मी उद्यापासून ठरवलं आहे की मी लेक्चर देणार, अटेंडन्स देणार, पण तुम्ही ते फॉलो करेपर्यंत 15-20 दिवस जातात. म्हणजे समजतं ना तुम्हाला की एखादी गोष्ट ठरवली आहे पण ते ठरवण्यामध्ये आणि करण्यामध्ये खूप फरक असतो. तसंच बजेटरी कंट्रोलमध्ये ॲक्टिव्हिटी आपण ठरवली करायची म्हणून, पण ते करताना खूप वेळ लागतो आणि ते करेक्ट होईल का नाही याची पण गॅरंटी नसते. ही एक त्याचं लिमिटेशन आहे. देन थर्ड लिमिटेशन इज एखादी गोष्ट नवीन टेक्निक आपण आणली आपल्या कंपनीमध्ये, सगळ्याला समजेल असं नाही. ओके, ती प्रत्येकजण फॉलो करेल किंवा प्रत्येकाला समजेल आणि ते पटकन लगेच ते रिस्पॉन्स देतील असं नाही. त्यामुळे ते शिकण्यासाठी किंवा नवीन टेक्निकचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा तुम्हाला वेळ लागू शकतो. ओके, आणि नेक्स्ट पॉईंट तो म्हणजे बजेटरी कंट्रोल इज नॉट अ टेक प्लेस दी मॅनेजमेंट. ओके, टेक ए ॲक्शन किंवा डज नॉट टेक ए प्लेस ऑफ मॅनेजमेंट. म्हणजे काय की बजेटरी कंट्रोल मॅनेजमेंटची जागा घेऊ शकत नाही, कारण बजेटरी कंट्रोल हा सब पॉईंट आहे मॅनेजमेंटचा. व्यवस्थापन आहे ही सगळ्यात मोठी स्टेप आहे, हेड आहे ते
बजेटरी कंट्रोलचं. त्यामुळे बजेटरी कंट्रोल मॅनेजमेंटची ॲक्टिव्हिटी होऊ शकत नाही. इट हॅज बीन ऑपरेटिंग बजेट इन बिकम अ कॉस्टली अँड स्मॉल कन्सर्न कॅनॉट बी अफोर्ड ॲडप्ट अँड इसेन्शियली इट मस्ट बी सम कोरिलेशन बिटवीन द कॉस्ट सिस्टीम अँड बेनिफिट डिराइव्ड फ्रॉम इट. म्हणजे काय की कधी कधी आपण ठरवतो एखादी गोष्ट करायची पण ती होऊ शकत नाही. त्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम होऊ शकतात. एकतर टाईम कन्झ्युमिंग, वेळ लागू शकतो भरपूर, आणि त्या गोष्टींना पैसाही लागू शकतो. ओके, समजलं डिसॲडव्हान्टेज तुम्हाला. थोडंसं आणखी रिवाईज करा. खूप इझी ॲडव्हान्टेज, लिमिटेशन्स आहे त्यामध्ये, काहीही नाही आहे. तुम्ही त्यामध्ये समजा 13-14 दिले असेल लिमिटेशन, तर ॲटलिस्ट तुम्हाला 8 तरी माहिती असली पाहिजेत लिमिटेशन्स. ओके, बजेटरी कंट्रोल तर समजलं असेल की बजेटरी कंट्रोल काय आहे. तर आपल्या दररोजच्या ॲक्टिव्हिटीज आहेत कंपनीच्या, एखाद्या ऑर्गनायझेशनच्या, त्या ॲक्टिव्हिटी आपण कुठल्या ॲक्टिव्हिटी आतापर्यंत फॉलो केलेल्या आहेत. ॲक्टिव्हिटीज म्हणजे काय की समजा कंपनीमध्ये एक नवीन मॉडेल आणणं, मशीन आणणं, त्या मशीनमध्ये प्रोडक्शन करणं, मग सेल करणं, हे जे काय ॲक्टिव्हिटी आहेत त्या ॲक्टिव्हिटीमध्ये काही तुम्ही चेंजेस केलेत का, नवीन कुठल्या ॲक्टिव्हिटी फॉलो केलेत का, त्या ॲक्टिव्हिटी कशा होत्या, त्याचा फीडबॅक कसा होता, ते बरोबर होत्या का ॲक्टिव्हिटी, ह्या चेक करण्याचं काम बजेटरी कंट्रोलचं असतं. ॲज वेल एज तुमचा प्रॉफिटमध्ये किती कंपनी आहे, लॉसमध्ये किती आहे, तुमचं ट्रान्झॅक्शन किती होतं आहे, तुमच्याकडे पैसा किती आहे, या सगळ्याच गोष्टींचं रेकॉर्ड करण्याचं काम कोणाचं असतं, बजेटरी कंट्रोलचं असतं. थोडंफार समजलं असेल, नाही समजलं तर 50% आणखी समजेल. रिपीटेडली व्हिडिओ पहा, मी आणखी समजून सांगण्याचा प्रयत्न करेन. ओके.